नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर मी आज काय बनवत आहे बघा. काल होता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, 5वा गुरुवार झाला काल. आणि काल मी केल्या होत्या पोळ्या. तर त्यातलं थोडं राहिलं होतं. मला अशा पण पोळ्या काही येत नाहीत. मी पिठावरती पोळ्या लाटल्या होत्या आणि आता मी नाश्त्यासाठी 2-3 पोळ्या बनवत आहे चहा बरोबर खाण्यासाठी. अजून स्वयंपाकाची काही तयारी नाही. आत्ता कामं आवरलेली आहेत सगळी. तर चला दाखवते मी तुम्हाला. मला पोळ्याच करायला येत नाहीत आणि जरी केल्या तरी त्या मी पिठावरतीच लाटतोय, कारण मला त्या जमतच नाही. दाखवते मी तुम्हाला. इकडे ठेवलेला आहे मी चहा, इकडे ठेवलेला आहे तवा. तरी पहा, इकडे पोळी लाटून घेत आहे मी आता. पोळी करायला मी आज ब्रेकफास्ट काही बनवलेलं नाही मी, कारण पोळीचं थोडं राहिलं होतं पुरण वगैरे. चला म्हटलं त्याची पोळीच बनवूया आणि चहासोबत खाऊया नाश्त्यामध्ये. पोळी बनवत आहे मी आता. देवपूजा वगैरे सर्व काही आवरलेलं आहे. मी देवपूजा दाखवते तुम्हाला. हे पहा, मी देवपूजा मांडलेली आहे आता. देवपूजा वगैरे आवरून घरातली कामं करून ब्रेकफास्ट करायला खूप लेट होते. सकाळी मी चहा पितोय. देवपूजा केल्याशिवाय मी काही खात नाही. तर पोळी बघा, मी पिठावरच लाटत आहे. मला तेलावरची पोळी अजिबात जमतच नाही. पोळी भाजलेली आता. ज्याला पोळ्या जमत्यात त्यांच्या पोळ्या एकदम सुंदर असतात. तर मला जमतच नाही. 2च करत आहे मी. अंशुला एक आणि माझ्यासाठी एक. लहानपणीची आठवण झाली आज. लहानपणी पोळ्या उरल्या की सकाळी चहा बरोबर पोळीच खाऊन शाळेला जात होतो आम्ही. चला तर इकडे चहा बनलेला. चहा दूध घालते मी. चहा पण बनलेला. रोज ब्रेकफास्टला इडली, डोसा, पराठा, मेथीचे पराठे, फ्राय राईस, काही ना काहीतरी असते. तर आज चहा आणि पुरणपोळी आहे. तर पोळी बघा किती सुंदर फुगलेली आहे. हे पहा, तरीही तेलावरची नाही आहे, पिठावरची आहे. तर मग चहा घेऊया आता. पोळी. चला तर ब्रेकफास्ट करूया जाऊन. आज बाहेरचा नजारा खूप सुंदर आहे. खूप ऊन आलेलं आहे. मस्त सुंदर असं कोवळं ऊन सकाळ सकाळचं तुम्ही बघू शकताय. किती तर दिवसांना आज ऊन दिसायला लागले रांचीमध्ये. या अंशूचा कारनामा दाखवते. अंशू काय करताय ते बघा आता. अंशूनं कागद फाडून कैचीसोबत खेळत आहे अंशू आणि मग्ग्यामध्ये कागद भरत अंशूनं. आता तिकीट बनवायचं सुरू आहे अंशूची. रोज याचं असंच खेळणं असतं. हे तिकीट बनवायचं, फाडायचं. लहान मुलांचा नुसता वेगळा वेगळा कारनामा असतोय रोज. चला तर मग स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. इथं मी भाताला ठेवलेला आहे आणि राजमा बनवणार आहे मी आज. इथं अंशूला ज्यूस काढले मी अनारचं. माझ्याकडे काय ज्यूसर नाही, मी मिक्सरमध्येच काढलेलं आहे ज्यूस. हे एक अनारचं ज्यूस आहे, बरोबर मोठं अनार होतं त्याचं ज्यूस काढले मी. लहान मुलांसाठी ठीक असतं. अनार थोडं चावायला प्रॉब्लेम येतो मुलांनी, त्यामुळे मी ज्यूसच काढून पाचतोय. गाजराचा असू दे, अनारचा असू दे. फक्त संत्रा वगैरे असं खायला ते, तर अनार गाजर ह्याचं मी जास्त करून ज्यूसच काढतोय. तर मी इथं राजमा उकळून घेतलेला आहे. आज आमच्याकडे राजम्याचा बेत. इथं राजम्याला 2 शिट्या लावून घेतलेल्या आहेत मी.
मी जम्मूला 4 वर्ष होते त्यावेळी तिथं राजमा चावल, जम्मूचं फेमस खाद्य हे राजमा चावल आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर तिथं राजमा चावल खाऊन एवढा कंटाळा आला की इथं महिन्यात एकदा सुद्धा बनवायची इच्छा होत नाही. आणि मी इथं कढई ठेवली हे पहा. तर भरपूर दिवसातून मी राजमा बनवत आहे, दाखवते तुम्हाला. तर हे पहा, इथं मी राजमा अर्धी वाटी राजमा रात्री भिजत घातला होता पाण्यात. आता ह्याला शिट्या लावून घेतलेल्या आहे मी. तर राजम्याला कधीही तुपाची फोडणी द्या, तेलापेक्षा तुपाच्या फोडणीनं राजमा छान होतोय. तिथे दाखवते मी आता. कढई ठेवलेले आहे, इथं तूप घातलेलं आहे मी 1 ते 1.5 चमचा. तूप चांगलं गरम बघून झालं. तर हे पहा, आज मला काय भेटलेला आहे इतका सारा कढीपत्ता, तो पण या रात्रीसारख्या ठिकाणी भेटलेला आहे. इथं कढीपत्ता कधीही भेटत नाही, आणि जर आणला तर लांबून आणावं लागतो. म्हणजे झाडं वगैरे इथं नाही आहेत जास्त, आणि असं तर इथं कोण वापरतात नाही. हे बघा किती मोठा कढीपत्ता आहे, हा फक्त 10 रुपयाचा कढीपत्ता आहे. तर तुम्ही बघू शकता किती दिवसापासून मी कढीपत्त्याची वाट बघत होते, आणि आज मला कढीपत्ता भेटलेला आहे. कढीपत्त्याचा आपल्या महाराष्ट्रात नसतं कढीपत्ता, प्रत्येक भाजीला, प्रत्येक वरणाला, कढीला आपण वापरतोय. खरं इथं कढीपत्ता भेटत नाही. आज कढीपत्ता भेटलेला आहे. पहा, खूप सारा घाण पण आहे, धुळा पडलेला काय हरकत नाही, धुवून घेतला तरी चालतोय. आता हा मसाला चांगला शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये राजमा घालते. थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आता. तर आपला भात इथं बनलेला आहे. आता राजमा शिजत आहे. तर आता तोपर्यंत चपाती करून घेते मी. तर मी फुलकं बनवते आता. फुलक्या बनवून झालेल्या माझ्या 2-3 बनवत आहे मी चपाती. मी चपाती बनवत नाही, आम्ही असे फुलकं बनवतो. कारण चपातीमध्ये तेल वगैरे असते जास्त, त्यामुळे रोज चपातीच खावी लागते. त्यामुळे चपाती तेलाची असते रोज, त्यामुळे चपाती बनवत नाही मी. हे फुलकं बनवतोय मी रोज. ह्याला तुम्ही तूप लावून घ्यायचं, खायला तयार होते. कारण इथं ज्वारीचं वगैरे पीठ भेटत नाही, त्यामुळं चपातीच खावी लागते. रोज चपाती तेलाची खायचं म्हणजे हे चांगलं नाही ना शरीरासाठी, म्हणून मी फुलकंच बनवते आज. हे फुलकं भाकरीसारखं लागतं खायला, एकदा सवय झाली की काही वाटत नाही. आता राजमा तयार झालेला आहे. इथं असं स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. चला तर मग दाखवते मी काय काय जेवणाला बनवलेलं आहे ते. हे पहा, इथं राजमा आहे, इथं फुलगोबीची भाजी आहे, सलाद आहे, भात आहे. चला तर ताट दाखवते मी तुम्हाला आता काय काय बनवले ते मी. 2 रोट्या, फ्लावरची भाजी, इथे सलाद, इथे एक आवळा ठेवते मी, आणि हा राजमा आहे. राजमा वाढते मी. राजमा पहा किती सुंदर बनलेला आहे आपला. राजमा हा भाता सगळंच खायला चांगला वाटतो. खरं मी चपाती बनवलेली आहे, कारण माझ्याकडे भाजी होती सकाळी टिफिनमध्ये बनलेली. तरी बघा, राजमा, फुलगोबीची भाजी, सलाद, चपाती, भात काय वाढलेला नाही अजून. तर अशा प्रकारे आमचा हा सकाळचा जेवणाचा बेत होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.